नमस्कार मित्रांनो. मुंबईमधून सगळ्यात मोठे घडामोड शिवसेना पक्ष आणि धनुष्यवाण चिन्ह या संदर्भातील शिवसेनेकडून सगळ्यात मोठ्या विजयाची नांदी. शिंदे सेनेला आपला पक्ष आणि चिन्ह कायमच बंद करावं लागणार. तर 6 वर्ष या पक्षावरती चिन्हावरती कायमची बंदी. आमदार देखील बसणार घरी. सगळ्यात मोठी घडामोड मुंबईच देशाच्या राजधानीतून दिल्लीतून मित्रांनो जाणून घेऊया मुंबईचा अतिशय महत्त्वाची अपडेट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश. तर शिंदे सेना आता दिसणार रस्त्यावरती. मित्रांनो, सविस्तर बातमी जाणूया मुंबईच्या राजकारणाला, शिवसेनेच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी बातमी. मुंबई महानगरपालिकेचा महापौर बनण्याच्या अगोदर शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त धक्का बसल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार? मुंबईचा महापौर ठाकरेचा की शिंदेंचा होणार? या वेळी सगळीकडेच कलगीतुरा सुरू असतानाच मित्रांनो, आता मात्र सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमधून समोर येते आहे. महापौर कुणाचाही असो, मात्र शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय ठाकरे आता शांत बसणार नाहीत. ही मात्र घडामोड सध्या मुंबईतून समोर येते आहे. सुप्रीम कोर्टातून सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदेंच्या शिवसेनेला चांगलंच झापलेलं दिसतंय. कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालतो, इतरत्र मुंबईत कोणीही चालत नाही. म्हणूनच या खऱ्या सत्तेच्या शिवसेनेच्या निकाला कालावधी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात, तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्यात. याचवेळी शिवसेना कोणाची आणि पक्ष कोणाचा याचा निकाल देखील लागल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे असली शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आणि नकली शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचं कपिल सिब्बल यांनी जोरदार धक्का शिंदेच्या सेनेला दिलाय. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, सुप्रीम कोर्टातून शिक्कामोर्तब होत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी. ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे, शिंदे सेनेची शिवसेना नाही. शिंदे सेना ही फक्त बाहुला म्हणून तयार केलेली निवडणुकीसाठी बनलेली पार्टी आहे. परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाराष्ट्राची असली शिवसेना असल्याचं सध्या सुप्रीम कोर्टातून देखील समजतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून सुरू झालेला हा खेळ आता अगदी महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोचलाय. शिंदे सेनेला जबरदस्त धक्का बसतोय. इकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुल फॉर्ममध्ये आल्याचं जाणवतंय. आता नेमकं काय घडलंय? शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची महत्त्वाची लढाई ठाकरेंच्या हाती पक्ष, तर शिंदे सेनेवरती 6 वर्षे. नेमकं काय सांगायचं मित्रांनो? या सगळ्या घडामोडींतून आपण जाणून घेऊया. मुंबईच्या इतिहासातील आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आलेलं सगळ्यात मोठं यश. या यशाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड असल्याचं सध्या नगरसेवकांनी म्हटलंय. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यवाण सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होत आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यवाण या निवडणूक चिन्हावरती असलेला वाद निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपल्याचं चित्र कालपासून तयार झालंय. न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू असून सलग 2 दिवस युक्तिवाद ऐकले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ व अत्यंत महत्त्वाच्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील महत्त्वाच्या प्रकरणावरती सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे संपूर्ण लक्ष थेट दिल्लीकडे लागलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत असल्याने लवकरच निकाल लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या इतिहासाशी जोडलेले नाव आणि धनुष्यवाण चिन्ह कोणाच्या हाती जाणार यावरच पुढील राजकीय समीकरण ठरवलं जाईल, असं सध्या जनमानसामध्ये सांगितलं जात आहे. परंतु शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त फटका बसताना दिसतोय. या पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असणारे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या सुनावणीवरती सोशल मीडियावरती खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ न्यायालयीन प्रक्रियेवरच नव्हे तर संभाव्य निकालानंतरच्या राजकीय परिणामावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. सरोदे यांच्या मते सुनावणीची तारीख जरी ठरवलेली असली तरी यादीतील क्रमांक पाहता प्रकरण लगेच ऐकले जाईलच याची खात्री देता येणार नाही. मात्र त्यांनी उपस्थित केलेला खरा महत्त्वाचा मुद्दा निकालानंतर निर्माण होणारी परिस्थिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले तर मुंबई महानगरपालिकेच्या राज्यकाळामध्ये मोठी उलातपालत होऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे राजकीय अस्तित्व आणि भव्यता ताकद संपूर्ण प्रमाणात कमी होईल असे त्यांनी सूचित केले. असीम सरोदे यांच्या मते पक्ष, चिन्ह आणि नाव गमावल्यास शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिंदे गटातील अनेक नेते कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नेतृत्वाखालील परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मूळ शिवसेना अधिक मजबूत होऊ शकते, असा दावा सरोदे यांनी केलाय. त्यांनी आणखी एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय, तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेतील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. महापालिकेवरती नियंत्रण ठेवण्यात मिळण्यासाठी ही जोडी निर्णायक ठरू शकते, अशी जोरदार चर्चा त्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत शिवसेना नाव धनुष्यवाण चिन्हावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या जी सुनावणी सुरू आहे, केवळ कायदेशीर लढाई न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाग म्हणून इथे उद्धव ठाकरे यांचा विजय सरळ सुसंगत होईल, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अखेर न्यायालयीन निर्णयानेच हा वाद संपुष्टात येईल. उद्धव ठाकरेंचे 90% चान्स तर इतर विरोधकांचे आहेत 10% चान्स. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल आणि इकडे मात्र धनुष्यबाण चिन्ह आपल्या हातात आल्यानंतर शिंदे सेनेला मात्र उद्धव ठाकरे यांच्या
म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल, ते सांगतील तसं ऐकावं लागेल. एकंदरीत मुंबईच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती खूप मोठा परिणाम होईल असे दिसते. ते मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच मुंबईत उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांच्या हातात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच शिंदे सेनेला मुंबईत पहिला मोठा झटका महापौर जाईल, दुसरा झटका पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरती आपल्या मुंबईमधून मोठी बातमी. दिल्लीच्या राजकारणाला हादरवणारी सगळ्यात मोठी घडामोड. ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेंच्या शिवसेनेचा अंतिम फैसला. ठाकरेंच्या हाती शिवसेना धनुष्यबाण. मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापासून सामान्य शिवसैनिक ज्याची वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला आणि ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण शिवसेना या सगळ्या कल्पना शिवसैनिक करवत होता. मित्रांनो, नेमकं काय घडलंय? देशाच्या राजधानीत दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची आणि धनुष्यबाण चिन्हाच्या बद्दलची सगळ्यात मोठी अपडेट. तर शिंदे सेनेला मुंबईत पहिला मोठा झटका. ठाकरेंच्या हातात त्यांची शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह देखील ठाकरेंच्या हाती येणार. नेमकी काय अपडेट आहे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडून देणारी? तर देशाच्या राजकारणामध्ये जे व्हायचं होतं अखेर तेच घडतंय. गेल्या 4 वर्षापासून ठाकरे ज्या गोष्टीचा इंतजार करत होते, अखेर मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती आता येतेय. आणि या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार विजय. या 2 घोषणा बाकी आहेत फक्त. आणि शिंदे सेनेला मुंबईतून, देशाच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी ठाकरेंचं प्लॅनिंग सुरू झालंय. मुंबई महानगरपालिकेचा महापौर बसायला अजून 8 दिवस बाकी आहेत. या 8 दिवसांच्या दरम्यानच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं यश सुप्रीम कोर्टाच्या शिवसेनेत दिल्लीत म्हटलं गेलंय. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनावणीची तारीख जानेवारी महिन्यात दिली गेली होती. याच जानेवारी महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अंतिम निकाल, पक्षाचा निकाल, चिन्हाचा निकाल दिला जाईल. आपण गेल्या 3 महिन्यापासून बोलत होतो. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या नंतर निकाल येणार असल्याने सगळ्यांचे त्या ठिकाणी लक्ष नव्हते. आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजू निकालाची सगळी दार खुली झाली आहेत. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये शिंदे सेनेचे नगरसेवक मुंबईतून संपर्कामध्ये आहेत. जवळजवळ 17 ते 20 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. तसा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क केलाय. ठाकरेंची फोनवर बातचीत केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने शिंदे गटातील कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे अद्याप कळलं नसलं तरी देखील मित्रांनो, एक नवीन भाजपला सूचक इशारा ठाकरेंनी दिलाय. मुंबईत महापौर बनवण्यासाठी आम्ही अजूनही माघार घेतली नाही, हे ठाकरेंचं वचन आजही भाजपच्या डोळ्यासमोर धगधगतंय. दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या सुनावणीबद्दल उद्धव ठाकरेंची बाजू मात्र आता गंभीर स्वरूपात पुढे येताना दिसतीये. गेली 4 वर्षे या सगळ्यावरती ठाकरेंची शिवसेना अन्याय सहन करत आलेली आहे. महानगरपालिकेच्या अगोदर शिवसेना पक्षाचा आणि चिन्हाचा आपण निकाल द्यावा अशी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे मागणी होती. मात्र ती मागणी फेटाळली असता आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद करण्यासाठी 3 तास मिळाले आणि शिंदे गटाला 2 तास सुप्रीम कोर्टाकडून दिलेत. या युक्तिवादादरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी आहे, ठाकरेंचा पक्ष कसा, ठाकरेंची शिवसेना धनुष्यबाण चिन्ह कसं आहे, यावरती ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत आणि तब्बल 3 तास हा युक्तिवाद चालणार असून या दरम्यान शिंदे गटाला 2 तास सुप्रीम कोर्टाकडून दिलेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांची बाजू संपूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हाबद्दलचा निकाल आपण देणार नसल्याची सुप्रीम कोर्टाची पहिली बाजू समोर आली आहे. आणि याच बाजूत ठाकरेंचा दमदार विजय अगदी लवकर होणार असल्याची माहिती देखील समोर येतेय. 21 जानेवारी, 22 जानेवारी, 23 जानेवारी या 3 दिवसांच्या दरम्यान मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आपल्यासमोर असलेला दिसेल. ज्या दरम्यान शिंदे गटाच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून सगळेच पुरावे येतील आणि पक्ष आणि चिन्ह त्यांच्या हातातून निघून जाईल. शिवसेना नाव देखील शिंदेंच्या हातातून ठाकरेंकडे दिलं जाईल. या 2 महत्त्वाच्या घडामोडी कपिल सिब्बल नक्कीच ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टामध्ये घडवून आणतील अशी सध्या कुजबूज दिल्लीमध्ये सुरू झाली असून शिंदे गटात देखील याची कुजबूज सुरू झाली आहे. इतकेच वेळेस मित्रांनो, मुंबईचं राजकारण थांबलं नाही तर मुंबईच्या राजकारणामध्ये राज्यात देखील शिंदेंचा राजीनामा येऊ शकतो. केंद्रात देखील शिंदेंच्या मंत्र्यांचे राजीनामे, केंद्रात देखील त्यांची बाहेरची रस्त्याची लेख सध्या भाजपने तयार केली आहे. एकतर शिंदे यांचे आमदार भाजपात विलीन होतील, अन्यथा शिंदेंचा पक्ष देखील संपूर्ण संपेल अशा प्रकारची रणनीती भाजपने मुंबईत देशात आखल्याचं दिसतंय. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरती आणि मुंबईत महापौर बनण्यावरती 1 आठवडा विलंब लागेल, परंतु तोपर्यंत महापौर बनणार नाही अशी भाजपची देखील रणनीती आहे. यामुळे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा धक्का सुप्रीम कोर्टात बसून ठाकरे मात्र विन होतील. ठाकरे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात विन होऊन आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी पोषक आहेत, महाराष्ट्रासाठी पोषक आहेत आणि ठाकरेंचा आवाज मात्र दुमदुमणारा असेल. शेवटी एवढेच की मुंबईच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणात पक्ष आणि चिन्हाची लढाई ठाकरे शेवटच्या क्षणी आपल्या बाजूने फिरवतील, ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, आपणास काय वाटतं या घडामोडीबद्दल? आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद.